देहूमध्ये आलं की नेमकी काय होतं मला आजही कळत नाही. पण जेव्हा प्रत्येक टाळकऱ्यांचा टाळांचा नाद कानावरती पडतो तेव्हा मन, बुद्धी आणि आत्मा एकाच ठिकाणी स्थिर होते आणि नकळत ओठांवर एकच नाम उमटतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोलावं विठ्ठल, करावं विठ्ठल, पहावं विठ्ठल, जीव भावे. ज्यांनी सगळीकडे विठ्ठल पाहिला असे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची ही पवित्र भूमी क्षेत्र देहू. त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्यांनी संसारातील संकटे, विरोध आणि अपमान हसत हसत सहन केला. दुष्काळ पडला तेव्हा स्वतःचा धान्यसाठा लोकांसाठी खुला केला. सावकारीचा मोह सोडला, अंधश्रद्धा विरुद्ध उभं राहिले, समाजाच्या विरोधाला न घाबरता सत्याच्या वाटेने चालत राहिले. संत तुकाराम महाराज म्हणाले, ज्ञान मिळवण्याचा अधिकार हा सर्वांना आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, चांडाळ आहे अधिकार बाळे, नारी नर अधिक करुणी वैश्याही. स्वराज्याच्या उभारणीच्या काळात त्यांच्या विचारांनी छत्रपतींना आणि अनेक तरुणांना प्रेरणा दिली. अहिंसा परम धर्म, धर्म हिंसा तथैव च याचा अर्थ तुकोबांनी समजावला. पण स्वतःच्या जीवनाचा सार सांगताना त्यांनी एकच इच्छा व्यक्त केली. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. तुकोबा वैकुंठाला गेले पण त्यांचे विचार अजूनही इंद्रायणीच्या काठावर चालत आहे. आणि मग नकळत ओठांवर पुन्हा एकच नाम येते, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.